सावनी, तुला जर रस्त्यावर कोणीतरी धरलं आणि मारलं तर तू काय करशील? काय प्रश्न आहे, असं का करेल कोणी? मी आता इंस्टाग्रामवरती रील बघत होतो आणि त्यात बेसिकली ती न्यूज अशी होती की रस्त्यावरनं एका काकांना रोड रेज मधनं एका मुलांच्या घोळक्याने मारहाण केली. अरे बाप. तर मला जेन्युनली असा प्रश्न पडतो की जर आपण कुठल्या तरी अशा रोड रेज मध्ये अडकलो किंवा काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि काय बाचाबाची झाली, कुणी शिवीगाळ केला किंवा मारहाण झाली, तर आपण अशा वेळी काय करू शकतो? पहिली तर गोष्ट, जीव वाचवा आधी. त्याचं उत्तर मारा समोरच्याला असं नाही असू शकत. ओके. आजूबाजूला जर कोणी तुम्हाला सिम्पॅथेटिक माणसं मिळाली, दुसरी स्टेप, तर त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जा, सो दॅट ते विटनेस म्हणून असतील. ओके. ज्या माणसांनी तुमच्या अगेन्स्ट हा गुन्हा केलाय, मारहाण केली आहे, त्यांची नावं वगैरे कळली किंवा नावं नाही कळली तर त्यांचा गाडी नंबर कळला किंवा काही आयडेंटिफिकेशनची खूण कळली तर ती पोलिसांना द्या. गांभीर्य कितपत आहे त्या मारहाणीचं, शिवीगाळीचं, त्याप्रमाणे इधर नो कॉग्निझन्स रिपोर्ट किंवा FIR करा आणि मग पुढे पोलीस तपास करतील किंवा जे काही त्यांची प्रोसेस आहे ती चालू करतील. मुळात ह्याच्यामध्ये एकतर तुम्ही स्वतःचा जीव वाचवा, थोडं गर्दीच्या ठिकाणी जा किंवा कोणतरी आपल्या बरोबर अजून आहे याची काळजी करा आणि तिकडनं आधी तुम्ही बाहेर येऊन सेफ व्हा. पण मग जर ती माणसं पळूनच गेली, मला त्यांचा गाडीचा नंबर पण टिपता नाही आला, मला त्यांची नावं नाही माहिती, त्यांचे चेहरे पण कदाचित नक्की नीट नाही आठवत आहेत, कारण मी पण स्वतः गोंधळलोय, तरी मी पोलीस कंप्लेंट करू शकतो का? अज्ञात माणसाच्या विरुद्ध तू पोलीस कंप्लेंट करू शकतो. जर तिथे काही CCTV असतील तर त्या फुटेजचा आधार पोलीस घेऊ शकतील इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला. जर विटनेसेस थ्रू काही डिस्क्रिप्शन त्या माणसांचं मिळालं किंवा लोकल असतील आणि ओळखीचे असतील तर ते डिस्क्रिप्शन मिळालं तर आय थिंक काहीतरी होऊ शकेल. पण ऑलवेज बेटर ऑप्शन टू कंप्लेंट. आणि माझ्यासोबत हे नाही होते, मी कुणाला तरी बघतोय ज्यांच्यासोबत असं होतं, पण मला त्याच्यात पडायची भीती वाटते, माझ्या अंगावर काहीतरी अजून एक फटका यायचा म्हणून, तर मी काय करू शकतो? सो याला गुड समॅरिटन लॉ म्हणतात की जर तुम्ही एखादा गुन्हा होताना बघताय तर तुमची ही नैतिक जबाबदारी आहे त्याला रिपोर्ट करण्याची. बरेचदा नंतर आपण पोलीसच्या कटकटीमध्ये अडकू, नंतर आपल्यावर कोणतरी डूब धरेल या भीतीने आपण करत नाही, पण तुला प्रोटेक्ट करणं आणि तुला कमीत कमी त्रास होऊ देणं ही अशा केसेसमध्ये पोलिसांची जबाबदारी असते. त्यामुळे जर तू काही चुकीचं होताना बघतोयस तर स्टेप 1 यू हॅव टू रिपोर्ट. आणि ती कोणाकडे करायची रिपोर्ट? जी नियरेस्ट पोलीस ठाणं आहे तिकडे जाऊन तुम्ही रिपोर्ट करू शकता. आणि मग ती त्याच्यावरची कारवाई मॅक्झिमम काय होऊ शकते? समजा काहीतरी ऍक्च्युअली इंजुरी झाली असेल तर FIR होऊ शकते, जेल होऊ शकते. ओके. मारणार नाहीयेस ना कोणाला? विचार करतोय.